हे पहा, जरी आंबेडकर साहेब म्हणत असतील की 100 कोटीचा निधी त्यांनी दिलेला आहे, याची शहानिशा होईल, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की जो आपल्या नगरसेवकांनी नागरिकांच्या विनंतीला मान देऊन सह्याद्रीतला निधी वर्ग करावा असा कुठं कायद्यामध्ये तरतूद नाही. महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटतील असं तुम्ही आता आयुक्तांना म्हटलं. छत्रपती शिवाजी 100% आम्ही या ठिकाणी भूमिका काय आक्रमक असणार आहे. या ठिकाणी अजितदादांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. संयमाने काम करणं आणि विकास कामांवरती लक्ष देणं हा दादांनी आम्हाला शिकवलेलं आहे. जरी आज त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी शून्य केला असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवप्रेमी यांच्या माध्यमातून ते स्मारक आम्ही पूर्ण करू अशी आम्ही या ठिकाणी शिवप्रेमींना शब्द देतो. आयुक्तांना आज आम्ही विनंती पत्र दिलेलं आहे की जे कायद्याला धरून न धरता मान्य करता या ठिकाणी त्यांनी वर्गीकरण मान्य केलंय ते आपण विखंडित करावं, जेणेकरून त्या भागामध्ये विकास कामं करण्याला मदत होईल. हा वाद जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. आता भाजपाने असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याने हे सगळं घडलं. आता याचा वाद जो आहे तो याच्या अगोदर पण तुम्ही पाहिलं असेल, स्वर्गीय अजितदादांवरती अनेक आरोप झाले, अनेक त्यांच्यावरती चौकशा लावल्या, पण त्यांनी कुठेही या ठिकाणी अशा पद्धतीने व्यक्त झाले नाही. कोणाचा निधी या ठिकाणी त्यांनी शून्य केला नाही. त्या भागातल्या नागरिकांना त्यांनी कुठं वेठीच धरलं नाही. मग आज ह्या पद्धतीने त्यांनी वागले तर आम्ही त्या पद्धतीने वागणार नाही. जरी आमच्याकडं डीपीडीसी असू, झेडपी असू, त्यांच्याही सभासदांना किंवा त्या भागातील नागरिकांसाठी त्या सभासदांना आम्ही सेम निधी देऊ एवढी तुम्हाला बोलतो. घेऊ दे नंतर घे. आम्ही आहेत नाही अजून, आम्ही आहे अजून इथे. केबल आ रही है. अरे ऑडियो कैसा आएगा? अरे तो अभी कैसा लेना. साहित्य करायचं काय? साहित्य करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी.